नागपूर स्थानकावरील पाणी पुरवठा कामाचे कंत्राट औरंगाबाद रेल्वेच्या मालकीच्या ISF सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला देण्यात आले। कंपनीने बेकायदेशीरपणे शहबाज खान आणि अतिंद्र सिंग या दोन स्थानिक गुंडांना काम दिले। शहबाज खान नावाच्या माफियाने कामगारांचे कागदपत्रे मिळवली आणि विविध बँकांमध्ये त्यांच्यासाठी बचत खाती उघडली। त्याने कामगारांचे बचत पासबुक, ATM कार्ड आणि सिम कार्ड जबरदस्तीने जपून ठेवले। गेल्या 13 महिन्यांपासून ISF सर्व्हिसेसने कामगारांच्या खात्यात 20,000 ते 21,000 रुपये जमा केले आहेत। तथापि शहबाज खानकडे सर्वांचे ATM कार्ड असल्याने तो सर्व रोख रक्कम स्वतःच काढतो। कामगारांना फक्त 10,000 ते 11,000 रुपये देतो आणि प्रत्येक कामगारांकडून 8,000 ते 10,000 रुपये उकळतो। काही कामगारांना त्यांचे वेतन मिळाल्यानंतर तो त्यांच्याकडून 6 ते 7,000 रुपये उकळतो आणि नंतर फोनपे द्वारे पैसे देण्यास सांगून पैसे वसूल करतो। जर कोणी आवाज उठवला तर तो त्यांना गोळीबार करण्याची धमकी देतो, त्यांना गार्ड लाईनवर घेऊन जातो आणि स्थानिक गुंडांकडून मारहाण करवतो। काही कामगारांनी शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। तिवारी यांनी एका शिष्टमंडळासह आज रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांनी सर्व तथ्य आणि पुराव्यांसह संपूर्ण तक्रार सादर केली। तक्रार ऐकल्यानंतर SP मंगेश शिंदे यांनी रेल्वे स्टेशन पोलीस अधिकारी गौतम गावंडे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर तिवारी यांनी नागपूर स्टेशन पोलीस अधिकारी गौतम गावंडे यांची भेट घेतली आणि सर्व कागदपत्रे सोपवली। स्टेशन ऑफिसरने त्यांच्या अधीनस्थांना पीडितांचे जबाब घेण्याचे आदेश दिले। रेल्वे पोलिसांनी जबाब घेतले आणि कंत्राटदाराच्या व्यवस्थापकालाही बोलावण्यात आले। चौकशीनंतर स्टेशन ऑफिसरने त्यांना गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे। जय महाराष्ट्र, मी नितीन तिवारी, शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज आम्ही लोहमार्ग पोलीस, रेल्वे GRP SP आदरणीय शिंदे साहेबांकडे आलो होतो। मामला खूप गंभीर आहे। नागपूर स्टेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल कामगारांचे शोषण सुरू आहे। एक ठेकेदार वॉटरिंग IF सिक्युरिटी कंपनी ही औरंगाबादची कंपनी आहे। त्यांनी इकडे काही माफिया गुंड्या लोकांनी काम दिलं आहे। तो गुंडावाने तर एक अतिंद्र सिंग आणि एक शहबाज खान ह्या नावाचे दोन गुंडे 120 कामगार वॉटरिंग मध्ये काम करतात। म्हणजे वॉटरिंग म्हणजे रेल्वेच्या कोचमध्ये पाणी भरण्याचे काम। असे दिवस रात्र त्या ट्रॅक लाईनवर उभे असतात आणि काम करतात आणि कोचेसमध्ये पाणी भरतात। असं त्यांचं काम आहे। 120 लोक काम करतात। शहबाज खान आणि अतिंद्र सिंग नावाचे हे जे गुंडे आहेत ते GRPच्या अंदर, रेल्वे स्टेशनच्या अंदर जाऊन यांच्याकडून हे कामगार आहेत, हे यांच्याकडून कामगारांकडून त्यांची पासबुक, ATM कार्ड आणि त्यांचे सिम कार्ड आपल्याजवळ ठेवले आहे। म्हणजे जेव्हा कंत्राटदार कंपनी त्यांच्या अंदर 20-21,000 रुपये पेमेंट टाकतो, परंतु हे लोक त्यांना फक्त 10,000, 11,000 जर त्यांनी म्हटलं आमच्या हिस्साचं आम्हाला वेतन द्या, ते म्हणतात तुला काम करायचं आहे, शिवेगान करतात, मारण्याची धमकी देतात, 4 लोकांना दारू पाजून त्यांच्या घरात घुसवतात। अशी माफियागिरी हा नागपूर स्टेशनमध्ये सुरू आहे। आम्ही सतत DRM गर्ग साहेबांना सांगत आहोत, आम्ही सतत ADRM पिंगले साहेबांना सांगत आहोत, आम्ही सतत सिनियर DME मोहित मंडलेकर साहेबांना सांगत आहोत, परंतु ते मानले नाही। म्हणून आज GRP SP आदरणीय शिंदे साहेबांकडे आम्ही आलो आणि शिंदे साहेबांना आम्ही हे डेलिगेशन दिलं। शिंदे साहेबांनी तुरंत कारवाई केली। आता गावंडे साहेब म्हणून हे नागपूर स्टेशनचे PI त्यांच्याकडे पाठवत आहोत आणि FIR त्या गुंड्यांवर दर्ज करण्याची। आणि मी अजून संदेश देतो की अजनी नागपूर स्टेशनमध्ये जेवढे कामगार काम करत असन ह्या प्रकारची माफियागिरी बर्दाश्त करू नका। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या सोबत आहे। तुमच्या हक्काच्या वेतन तुम्हाला भेटलं पाहिजे। भूमिपुत्रासोबत उभे राहण्याचं म्हटलं तर नागपूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। जय हिंद, जय महाराष्ट्र।